काही टेन्शन नाही. त्रीचा रियाज म्हणजे आलाप करा. आपण दोघं मिळून खाऊ, बाकीचे तुरी जाऊ. बासरी वाजवून राहिला, पोंगाडा वाजवून राहिला, पोंगाड्या. जेवढी आहे तेवढी घेऊन जा. ते हागणदारी मुक्त गाव असं मंडळ ते मंडळ आहे ना, आपण ते मंडळ काढू. बरोबर आहे. ऐक नाही, बाई वगैरे राहील, पहिले ठेवून देऊ आपण. आता खूप पैसा भेटतो. ते मंडळ काढू, मंडळ काढू. आणि त्या मंडळामध्ये जो मिळणारा जो पैसा आहे, जो पैसा आहे, बाई आपण दोघं मिळून खाऊ, बाकीचे तुरी जाऊ. दोघं मिळून खाऊ ना, माझं काम आहे. मी तर मंडळात राहीन ना. तर तुला मागायची का आवश्यकता होती का? मग दोघांचं नाव कोण घेतलं तू? तुझंही घेणार होतं ना. कधी? परवा सकाळी. तिघही मिळून खाऊ. हा असा म्हणला बाई. मला एक सांग, तिघही मिळून मंडळ पण याला येतात काही नाच गाण्याचं? मला नाही वाटत, त्याच्यावर विश्वास नाही माझा. मी कधी बघितलंच नाही याला. हो का, येते का नाच गाणं? काय येते का? मग येते म्हणजे तरी बाई इतके दिवस झाले तुला माहिती पूजा. काय म्हणतो, कुठं डान्स करते तुलाच नाही. काऊन बात नाही मी तुझा. रात्री भाऊ इथं पूर्ण काम करतो. हे रात्री कशी झोपते हे पाहतो मी. या खिडकीतून अरे, तू माझ्याकडे लक्ष देतोस, कशी झोपते. अबे तर नाचते कशी तो विचारतो. हा नाचते तर पाहतो. एक दिवस नाही का, एक तंगडी वर करून झोपली होती. आपण एक काम करू बाई, तालीम घेऊ. तालीम ठीक आहे. तर तालीम म्हणजे लक्षात येऊन जाते आपल्या नेमकं. तर असं करू की एक उदाहरण म्हणजे राधा मथुरेच्या बाजाराला चालली आणि कृष्ण तिची वाट अडवतो असा प्रसंग आहे. ठीक आहे. तर तू राधा, बरोबर आहे, आणि कृष्ण बर ठीक आहे. हा कृष्ण होत तारच वाजव बे, बासरी वाजव. बासरी वाजव. हा बासरी वाजवून राहिला, पोंगाडा वाजवून राहिला, पोंगाड्या. कृष्ण अशी बासरी वाजवतो का? मग आता बासरी बारीक राहते ना. बे हा पोंगाडा झाला. थांब मी सांगतो बासरी कशी वाजायची. बासरी अशी उभी राहते. अबे असं बोट हालत नाही का असं वगैरे? आपण मला डोलून राहिलीस तू. तुला का उभ्या बासऱ्या आवडतात? कोणी कशी वाजवते, कोणी कशी वाजवते. अरे कोणी कशी वाजवत राहते, पण बासरी अशी उभी वाजवतात का? अबे सूर लावा लागते ना बे बासरीचे. बघ ना मग असं बोलवत आहेस तू. अरे मला माहित आहे तू मुद्दाम बायवर लाईन मारतोय. अबे तसा नाही आहे, विनाकारण गैरसमज करू नको. ठीक आहे. तर तू आता कृष्ण होतेस ना, तर तशी बासरी वाजवली. ठीक आहे. आणि मग राधा गौडन म्हणते, संध्याकाळी कातर वेळी नकोच वाजव पावा. संध्याकाळी कातर वेळी नकोच वाजव पावा. नको टाकूस श्रीरंगारे डाळ असा तू फसवा. नको टाकूस श्रीरंगारे डाळ असा तू फसवा. संध्याकाळी कातर वेळी नकोच वाजव पावा. संध्याकाळी कातर वेळी नकोच वाजव पावा. नको टाकूस श्रीरंगारे डाळ असा तू फसवा.
नक्कीच झालं पाहिजे नव्या जमान्याचं. ठीक आहे असं करू आपण लोकांसाठी घेऊ लोकगीत घेऊ ठीक आहे बदलत्या काळानुसार बदललं पाहिजे माणसाला हा जाग झालं सारं गाव जाग झालं सारं गाव तांबड फुटाया लागलं जाग झालं सारं गाव तांबड फुटाया लागलं तुझी घागरी नळाला लाव पाणी सुटाया लागलं तुझी घागरी नळाला लाव पाणी सुटाया लागलं जाग झालं सारं गाव तांबड फुटाया लागलं जाग झालं सारं गाव तांबड फुटाया लागलं तुझी घागरी नळाला लाव पाणी सुटाया लागलं तुझी घागरी नळाला लाव पाणी सुटाया लागलं गावात आलो उबट झाला पाणी येणार नाही सार्वजनिक नळाला अरे साऱ्या गावात आलो उबट झाला पाणी येणार नाही सार्वजनिक नळाला लवकर उरकून घे डोकं उठाया लागलं लवकर उरकून घे डोकं उठाया लागलं जमून का पक्का आणि तुझी घागर तुझी घागर तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाया लागलं तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाया लागलं तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाया लागलं पाण्याच्या चिंतेनं झोप झाली कन्हाई म्हणून ठरविलं जाग आली कन्हाई पाण्याच्या चिंतेनं झोप झाली कन्हाई म्हणून ठरविलं जाग आली कन्हाई तरीही कागद तुझं थोडं मिटाया लागलं तरीही कागद तुझं थोडं मिटाया लागलं तुझी घागर तुझी घागर तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाया लागलं 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 तुझी घागर नळाला लाव पाणी सुटाया होईल बे, बरोबर आणबे कातावल्यासारखाच करतो जिकडे तिकडे पण बाई जमलं छान 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 अहो, छान छान काय मला कशाला छान म्हणताय काय गाणं म्हणता तुम्ही काय सांगतो बाई? असं गाणं कधी बघितलं नाही. मस्त गाणं म्हणताय. म्हणजे मंडळ जमलं एक नंबर जबर काय लागलाय, मस्त जमते. एवढं चांगलं गाणं मला नव्हतं वाटलं. रियाज असतं ना रियाज असतं महत्वाचं आणि आजपासून ठरलं बघ काय तू मंडळाचा अध्यक्ष चालेल 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 बाई उपाध्यक्ष चालेल चालेल मी मधला राहतो बरं बरं ठीक आहे ठीक आहे हे काम कर तू ना आतमध्ये जा आणि यांच्यासाठी मस्त शरबत घेऊन ये. नाही नाही असं जाऊ शरबत अहो, नाही 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 म्हणायचं नाही. जा तू शरबत घेऊन ये. घेऊन घे ना नाही असं अगं घेऊन घे गा बरं 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 अरे घेऊन घे गा अबे त्या अण्णा बे बापरे, खरंच किती छान गाणं म्हणतो. रियाज असतो बाई रियाज रियाज फार महत्वाचा असतो रियाजही करावा लागतो रियाजच करावा लागतो असं म्हणजे काय आमचा जसा दिवसाचा फाटतो इकडे तिकडे आवाज फवाज असतात तेवढा हे नाही होत पण बाई रात्रीचा रियाज अरे
रात्रीपेक्षा पहाटेचा रियाज तर काही विचारूच नका बाई. काय सांगताय म्हणजे बघा म्हणजे पहाटेला रियाज करावा लागतो पहाटेचा रियाजच महत्वाचा राहतो बाई. अच्छा हा. तिथंच खरा सूर लागतो म्हणजे बघा म्हणजे पहिल्यांदा स्थायी मग आला तानाशा वाढत जातात म्हणजे बघा दर न द न न न हे स्थायी झालं आणि त्याच्यानंतर आला तर दर न द न न मानावं लागेल तुम्हाला एवढं खतरनाक अहो, मला शिकवाल काय बाबा म्हणजे पण बाई माझं काय म्हणणं आहे हा? रात्रीच्या वेळेस बरा असतो रियाज सगळं रात्रीच्या वेळेस हा सगळं म्हणजे शांत असतं आणि सूर छान लागतात त्यावेळी. अच्छा तुम्ही कधी बोलवा नाही तुम्ही हो हो हो. या या थोडे या बरं. मी येऊ का येऊ येऊ का येऊ हा? हो येऊ का अबे ये ना बे हा मस्त वाटलं तुम्हाला खूप छान आहे काय झालं हा पुष्कळ दिसणार नाही ना म्हणून असेल हा. आणि विशेष म्हणजे हा बाईचं सरबत हो ए, काय झालं तुला? म्हणजे बाईच्या ठेवणीतला सरबत हो तरी पण वास जरा वेगळाच येतो हा तर खूप दिवसाचा आहे ना त्याच्यामुळे तो मुरला आहे मुरला लोणच्या सारखा हा अहो तुम्हाला वास येतोय पण घेतल्यानंतर ना मस्त वाटत हो का एकदा अंदर जाऊ द्या मग मला वाटते आहे ना त्याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही जा. काय झालं? जरा वेगळं हा मस्त आणखी लागते का मग विचार? आणू का थोडस छान वाटलं आणू का आणा, आणा. आणू का हो, हो. छान छान शरबत छान होतं ना? तर मग तुम्ही असं करा रात्रीला रियाजाला या हो हो नक्की नक्की रियाज म्हणजे येते ना काही टेन्शन नाही रात्रीचा रियाज म्हणजे शरबत कोणता होते ठेवणीतला हा असं तर कधी ठेवणीतला. मला वेगळंच वाटत नाही, 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 होते कधी कधी तसं. अच्छा, अच्छा. होते कधी कधी तसं. भागरायचं कारण नाही आपलं भागरायचं वागरायचं? घाबरायचं कारण नाही. असं सहज. बाई, असं नव्हतं होत मला कधी खरंच असं नव्हतं बाई बाई अबे ये ना बे नको ये. अरे वा, मस्त सरबत अरे मी नाही मी नाही अगं मी नाही अरे मी नाही कैलास मला असं पण वाटून म्हणजे डोसकं फिरल्यासारखं वाटतं बाई, मी घरी जातो अरे नाही मी नाही नाही बाई, तू काही
काही वेगळाच प्रकारकडे नेमकं सांग. हा कोणता सर बोलू? भाऊ हा माझी चुकी झाली. म्हणजे ते काय आहे, तुम्ही आतमध्ये गेलो मी घाई मध्ये तिथे 2 शिश्या होत्या. तर दारूची शिशी सरबत समजून टाकून आणलो. उभ्या आयुष्यात दारूला स्पर्श केला नाही. नाही तू दारू पाजलास मारू नका. यांना नाही सोडत बाई, नाही, 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 मारू नका. अजिबात सोडत नाही. मारू नका. नाही, याला एकच शिक्षा आहे, एकच शिक्षा आहे. नको. जेवढी आहे तेवढी घेऊन जा. बे लवकर आण. बाई टेन्शन ठेवायचं काम नाही. आपण काय आपण रियाज करतो. रियाज म्हणजे कसं असतो, संध्याकाळी संध्याकाळच्या नंतर काय हा पहाटे ते वाचनाला राहते. अच्छा. हो ना, हो, येते, येते. अबे आण बाय. कैलास तू एक नंबर माझा दोस्त आहे, एक नंबर. मस्त माणूस आहे तू. गेला का गेला? थांब मी बघते. ते कुठलं बघणं झालं तुझं? गेला गेला. आपण एक काम करू, काय? याच्या खिशातले पैसे काढू आपण आणि हे मी आपल्याला बनवतो. एकदम बरोबर बोलला. हा. कामाला काय लवकर. दिसला पाकिट? अरे पाकिट दिसला का? खिसा कोणाकडे आहे? मला काय माहित तुला काय ते. लवकर ते एवढे काढून टाकत पैसे. काम कर तू. त्याला ना बाहेर नेऊन कुठे ठेवून दे आणि घरी वापस ये लवकर. चल ने. विनोय